शिरपूर येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या कारभाराबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत असल्याने आमदार अमरीशभाई पटेल यांनी या प्रकरणात थेट लक्ष घालत कार्यालयाला अचानक भेट दिली। यावेळी तक्रारी असूनही अधिकारी चर्चा टाळत असल्याबद्दल त्यांनी संबंधित शेतकऱ्यांची चांगलीच खरडपट्टी केली। शिरपूर सावर्डे रस्त्यालगत असलेल्या एका शेतकऱ्याच्या जमिनीच्या मोजणी दरम्यान तब्बल 50 वर्षांहून अधिक काळ अस्तित्वात असलेला सार्वजनिक रस्ता मोजणीमध्ये गायब दाखविण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला। या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आमदार अमरीशभाई पटेल यांनी भूमी अभिलेख विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना खर्दे येथील संबंधित रस्त्यावर प्रत्यक्ष नेऊन वास्तव परिस्थिती दाखवून दिली। भूमी अभिलेख कार्यालयाच्या निष्काळजी व ढिसाळ कारभारामुळे सामान्य नागरिक व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचा आरोप करत यापुढे गोरगरीब नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्यास थेट आमदार कार्यालयात तक्रार करावी असे स्पष्ट आवाहन आमदार पटेल यांनी केले। या संदर्भातील माहिती देणारे फलक थेट भूमी अभिलेख कार्यालयात लावण्यात आले आहेत। यावेळी आमदार कार्यालयाचे कार्यालय प्रमुख के.डी. पाटील, धुळे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील तसेच भूपेशभाई पटेल फ्रेंड सर्कलचे कार्यकर्ते उपस्थित होते। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर। शहरातील शेवटच्या माणसांची कामं लवकरात लवकर व्हावी, त्यांना काही त्रास होऊ नये। काल स्वतः तालुक्याचे भाग्यवंत बाईसाहेबांनी या कार्यालयाला भेट दिली। आमदार कार्यालयामध्ये आमची टीम काम करते, मी स्वतः तिथे प्रमुख आहे। या काही लीगल तक्रारी असतील त्या नागरिकांनी त्याची झेरॉक्स प्रत आमदार कार्यालयाला द्यावी आणि त्या तक्रारीची लवकरात लवकर दखल व्हावी म्हणून आमच्या ऑफिस त्याच्यासाठी प्रयत्नशील राहील। आम्ही उपाधीक्षक कार्यालयाला भेट दिली, अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला। या गोष्टींमुळे जो शेवटचा माणूस आहे त्याला न्याय मिळेल, त्याला काही त्रास होणार नाही अशी यात दखल घेतली जाईल। आमच्या ऑफिसकडून पूर्ण सहकार्य राहील। ज्या काही कामाच्या स्वरूपात तक्रारी गेल्या त्या संदर्भात आमदार महोदयांनी कार्यालयाला भेट दिली। तसेच एक मोजणी प्रकरणांचा विषय होता, रस्त्याचं काम थांबलेलं आहे, त्या संदर्भातही त्यांनी कार्यालयात भेट दिली। त्याचे पण काल धुळे जिल्हाधीक्षक भूमी अभिलेख धुळे कार्यालयातून त्याचे प्रतिनिधी येऊन त्या जागेची पाहणी करून गेलेली आहे आणि ते पण काम मार्गी 8 ते 10 दिवसाच्या आत मार्गी लागेल।